मागच्या क्लासमध्ये मी तुम्हाला सांगितले दोन प्रकारचे वाक्य आपण सहसा नवीन शिकताना शिकतो. एक कर्ता क्रियापदाचं एक प्रकारचं वाक्य आणि दुसरं कर्ता कर्म आणि क्रियापद असे दोन प्रकारचे वाक्य आपल्याला सुरुवातीला शिकायचे. तर हे शिकत असताना आपण मागच्या वेळेस कर्ता आणि क्रियापद हे ह्या प्रकारचं जे वाक्य जे आहे या प्रकारचं वाक्य आपण शिकलो. त्यामध्ये तुम्हाला कर्ता म्हणून मी जे सर्वनाम जे आहेत म्हणजे प्रथम पुरुषमध्ये, मध्यम पुरुषमध्ये आणि उत्तम पुरुषमध्ये जे सर्वनाम जे आहेत सो, ते किंवा त्वंग, तुम्हे आणि अहंग आणि मयंग या दोन प्रकारचे तीन प्रकारचे जे सर्वनाम आहेत म्हणजे तीन पुरुषामधले असलेले एक वचन आणि बहुवचन यामध्ये असलेले जे काही सर्वनाम जे आहेत ते कर्ता म्हणून आपण वापरले आणि काही धातू आपण घेतलेले. तर ते धातू वच वगैरे, सय, गच्छ वगैरे असे घेतलेले. तर मी तुम्हाला आज काही डेफिनेशन्स पण देतो कोणाला काय म्हणायचं. कारण हे जे पालीमधले जे काही शब्द जे आहेत धातू आहे, प्रत्यय आहे, विभक्ती आहे, नंतर विकरण आहे, यांचा नेमका काय अर्थ होतो. कारण हे माझ्या बोलण्यामधनं कायम हे येत जाणार, तर त्याचा अर्थ तुम्हाला समजला पाहिजे. तर तेही मी तुम्हाला आज समजून सांगतो. तर मागच्या वेळेस जे कर्ता क्रियापद जे वाक्य झालं तर त्यामध्ये सर्वनाम म्हणून कर्ता आपण वापरला, परंतु शेवटी मी तुम्हाला सर्वनामाच्या ऐवजी नामाचा उपयोग कसा करायचा हे पण तुम्हाला मी काही उदाहरणं दिलेले, बरोबर. तर ते नामाचा उपयोग कसा करायचा म्हणजे नाम म्हणजे काय, ज्याला आपण एखादं पर्टिक्युलर नाम असतं तर त्या व्यक्तीचं नाव घेऊन आपण तो कोणची क्रिया करतो आहे हे आपल्याला बोलायचं असतं किंवा दर्शवायचं असतं. मग त्यावेळेस काय करायचं, मग त्यावेळेस जर नाम असेल तो एकवचनामध्ये असेल तर त्याला ओ हा प्रत्यय जोडायचा असतो. उदाहरणार्थ वाणिज्य हे नाव आहे म्हणजे व्यापारी. आता व्यापारी काहीतरी कृत्य करतो आहे, कर्म करतो आहे, कार्य करतो आहे, हे जर दर्शवायचं असेल तर नुसतं वाणिज्य असं म्हणून चालणार नाही, तर त्याला ओ प्रत्यय लावा लागेल. कारण का की वाणिज्य हा शब्द काय आहे, अकारांत आहे. आणि जे शब्द अकारांत आहेत, जे नाम, लक्षात घ्या, जे शब्द नाम शब्द अकारांत आहेत त्यांना त्यांच्या शेवटी कर्ता म्हणून त्यांना जर दाखवायचं असेल आपल्याला तर ओ प्रत्यय जोडायचा असतो. परत सांगतो, अकारांत शब्द म्हणजे काय, ज्या शब्दाच्या शेवटी अ स्वराचा उच्चार होतो अशा शब्दांना अकारांत शब्द म्हणतात. नीट लक्षात घ्या, अकारांत शब्द म्हणजे काय, ज्या शब्दाच्या शेवटी अ चा उच्चार होतो, अ स्वराचा उच्चार होतो त्या शब्दाला अकारांत शब्द म्हणतात. उदाहरणार्थ वाणिज्य आहे, वाणिज्य अ आला, नर आहे अ आला, मनुष्य अ आला, दारक अ आला, देव अ आला, भूपाल अ आला, बरोबर, कस्सक अ आला. हे सगळे जे नाम जे आहेत हे सगळे अकारांत आहेत. म्हणून ते कर्ता म्हणून जर वाक्यामध्ये आपल्याला लिहायचं असेल तर त्याला कोणता प्रत्यय जोडायचा, ओ प्रत्यय जोडायचा. ओ म्हणजे कस्सक असेल तर ओ प्रत्यय जोडला तर तो शब्द काय होईल, कस्सको. भूपालला ओ प्रत्यय जोडला तर तो शब्द काय होईल कर्ता म्हणून, भूपालो. बरोबर. वाणिज्यला ओ प्रत्यय लावला एक वचनामध्ये, एक वचनामध्ये, तर वाणिज्यला ओ प्रत्यय लावला तर वाणिज्य अधिक ओ वाणिज्यो म्हणजेच काय, कर्ता. म्हणजे तो क्रिया करणार आहे, तो व्यापारी क्रिया करणार आहे, तो राजा क्रिया करणार आहे भूपाल,
तो शेतकरी क्रिया करणार आहे अशा अर्थाने. तो असा ओ जो आहे एक वचनासाठी आपण त्याला प्रत्यय म्हणून जोडतो. कशाला? नामाला. हे एक वचनामध्ये. आणि अनेक वचनामध्ये जर समजा आपल्याला बोलायचं असेल तर ओच्या ऐवजी आ स्वर जोडायचा असतो. आ म्हणजे उदाहरणार्थ बुद्ध शब्द घेतला, मी त्याला ओ जोडला प्रत्यय, तर तो शब्द होईल बुद्धो, म्हणजे एक बुद्ध. आणि मी जर बुद्ध शब्दाला आ प्रत्यय जोडला तर तो शब्द झाला बुद्धा. म्हणजे त्याचा अर्थ काय झाला? अनेक बुद्ध. एक बुद्ध नाही, अनेक बुद्ध, बुद्धा. मी जर वाणिज्य शब्द जर घेतला, त्याला ओ प्रत्यय जोडला तर शब्द होईल वाणिज्यो. म्हणजेच काय? एक व्यापारी. परंतु मी त्याला जर समजा आ प्रत्यय जोडला तर तो शब्द काय होईल? वाणिज्या. म्हणजेच काय? अनेक व्यापारी. तसंच भूपालचं पण मी जर समजा ओ प्रत्यय जोडला तर तो भूपाल होईल, पण कोणचा? एकच कर्ता म्हणून होईल एक वचनामध्ये. पण भूपाला जर मी म्हटलं तर तो काय होईल? अनेक वचनामध्ये जाईल. बरोबर. आता हे जे आहे हे अकारांत शब्दासाठी आहे आणि यालाच काय म्हटलं जातं? अकारांत शब्दाची विभक्ती म्हटली जाते. विभक्तीचे मी फक्त तुम्हाला 2 विभक्ती सुरुवातीला शिकवणार आहे. एक कर्ता विभक्ती, दुसरी कर्म विभक्ती सुरुवातीला. नंतर मग आपण ही कर्ता जे आहे त्याला प्रथमा विभक्ती म्हणतात आणि कर्म जे आहे त्याला द्वितीय विभक्ती म्हणतात. फक्त तुम्हाला आता सध्या तुम्हाला जास्त भार येऊ नये किंवा अवघड वाटू नये म्हणून मी तुम्हाला लवकरात लवकर तुम्ही वाक्य कसे बनवू शकता किंवा वाक्य कसे शिकू शकता त्यासाठी प्रथमतः मी तुम्हाला फक्त 2च विभक्ती शिकवणार आहे. ती म्हणजे कोणची? प्रथमा विभक्ती. तिलाच काय म्हटलं जातं? कर्ता. कर्ता बनवताना आपल्याला एक वचनामध्ये ओ प्रत्यय जोडायचा असतो आणि अनेक वचनामध्ये आ प्रत्यय जोडायचा असतो. हा एक भाग झाला. दुसरी विभक्ती जी आहे तिला आपण कम्म म्हणतो. तर त्यामध्ये जसं प्रथमा विभक्तीमध्ये आपण बघितलं ओ आणि आ हे प्रत्यय आहेत, तसं ह्या कम्म म्हणजे द्वितीय विभक्तीमध्ये जे प्रत्यय आहेत ते कोणते आहे? अंग आणि ए. अंग आणि ए. ए म्हणजे कसा? तो एडक्याचा ए, पण त्याच्यावरती मात्रा नाही. आलं लक्षात? मात्रा नाही, नुसता ए. अंग किंवा ए. मग आता जसं की मी गाम शब्द घेतला तर मग मी जर एक वचनामधला अंग प्रत्यय जोडला द्वितीय विभक्तीचा तर तो शब्द काय तयार होईल? गामंग. गामचा काय शब्द तयार होईल? गामंग. हा एक गाव. आणि जर समजा अनेक वचनामध्ये मला बोलायचं असेल तर मी हा ए जो त्याचा प्रत्यय आहे द्वितीय विभक्ती कर्म मधला अनेक वचनातली विभक्ती ए जर मी गाम शब्दाला जर जोडला तर तो शब्द काय होईल? गावे. म्हणजे अनेक गावांना. ओके, असा त्याचा अर्थ होईल. मी जर समजा भूपाल शब्द घेतला आणि द्वितीय विभक्ती मधला अंग प्रत्यय जर समजा मी भूपाल शब्दाला जोडला तर त्याचा अर्थ होईल भूपालंग. शब्द तयार होईल भूपालंग. लंग. ओके. परंतु त्याचा अर्थ होईल काय? राजाला. राजाला. ओके. आणि अनेक राजांना जर असं म्हणायचं असेल तर भूपाल शब्दाला कोणता प्रत्यय जोडला जाईल? ए प्रत्यय जोडला जाईल. हा. मग ए प्रत्यय जोडला तर तो शब्द काय तयार होईल? भूपाले. भूपाले. हा, म्हणजे अनेक राजांना, असा त्याचा अर्थ होईल. वाणिज्य जर शब्द घेतला द्वितीय विभक्ती एक वचन अंग प्रत्यय त्याला जोडला तर वाणिजंग हा शब्द तयार होईल आणि त्याचा मराठीमधून काय भाषांतर होईल? व्यापाराला. बरोबर. आणि अनेक वचनामध्ये जर समजा तुम्ही जर समजा ए प्रत्यय जोडला वाणिज्यला तर तो शब्द तयार होईल वाणिजे.
आणि त्याचं मराठी भाषांतर काय होईल? व्यापाऱ्यांना. बरोबर. म्हणजे काय? आता बघा, हे दोनच विभक्ती मी तुम्हाला सांगतोय, कर्ता आणि कर्म. आता याचे जे मराठीतून ट्रान्सलेशन करतानाचे जे काही शब्द जे आहे ते पण तुम्हाला लक्षात ठेवावं लागतील. बरोबर. आता कर्ता म्हणून जो आहे, आता समजा मी म्हटलं भूपालो भूपालो गच्छति असं मी म्हटलं म्हणजे राजा जातो. बरोबर. असं जर मी म्हटलं तर राजा जातो असं होईल. पण राजा हा इथे कर्ता आहे म्हणून तो क्रिया करतोय. कशाची क्रिया करतोय? जाण्याची क्रिया करतोय. म्हणून तो काय झाला? कर्ता. म्हणून प्रथमा विभक्तीमध्ये तो आलेला. म्हणून प्रथमा विभक्तीचा ओ प्रत्यय त्या भूपालला लागलेला, म्हणून तो भूपालो झाला. बरोबर. म्हणून प्रथमा विभक्ती जर तुम्हाला कोणी विचारलं की ह्या प्रथमा विभक्तीचा अर्थ काय किंवा उपयोग काय, तर तुम्ही स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की प्रथमा विभक्तीचा अर्थ किंवा उपयोग हा कर्ता म्हणून केला जातो. काय म्हणून केला जातो? प्रथमा विभक्तीचा अर्थ हे उपयोग कर्ता म्हणून. म्हणजे जो स्वतः क्रिया करतो त्याला आपण कर्ता म्हणतो. ओके. हे झालं प्रथमा विभक्तीचं. आता द्वितीय विभक्तीमध्ये काय आहे? कर्म आहे. कर्म म्हणजे काय? जसं की कर्ता म्हणजे आपण म्हणतो की जो क्रिया करतो त्याला कर्ता म्हणतात, तसं कर्माची सुद्धा एक व्याख्या आहे. ज्यावर क्रिया केली, ज्याच्यावर क्रिया होते त्याला कर्म म्हणतात. बरोबर. बरोबर. मग आता यामध्ये जर मी म्हटलं भूपालो गामं गच्छति, आता या वाक्यामध्ये गामं ह्या शब्दावरती क्रिया केली जाते. कारण का? की द्वितीय विभक्ती मधला अंग हा प्रत्यय गाम शब्दाला जोडला गेलेला आहे, म्हणून तो गामंग झाला. तो अंग प्रत्यय जोडल्यामुळे तो कर्म झाला आणि तो कर्म झाल्यामुळे काय? त्याच्यावरती क्रिया केली जाते. आता कोण क्रिया करतो आहे? क्रियापदाला विचारा. मी सांगितलं ना त्याला, तुम्ही भूपाल. हा, म्हणजे कोण? भूपालो राजा. राजा जातो. बरोबर. आता हा राजा जाण्याची क्रिया कोणावर करतो आहे? गामंग वरती करतो आहे. गावाला. गावाला. म्हणजेच काय? ला हा प्रत्यय जोडला जातो. बरोबर. ज्या ज्या वेळेस नामावरती तुमचा अंग हा प्रत्यय येईल, नीट लक्ष द्या, नामावरती अंग हा प्रत्यय येईल तर त्याचं ट्रान्सलेशन करताना ला हा मराठीतला प्रत्यय त्याला जोडायचा. गामंग म्हणजे गावाला, भूपालन म्हणजे राजाला, वाणिजन म्हणजे काय? आपलं व्यापाराला, कस्सकन म्हणजेच काय? शेतकऱ्याला, नरन म्हणजे नराला, मनुष्यन म्हणजे काय? मनुष्याला, असा त्याचा अर्थ होतो. आलं लक्षात? ला हा शब्द ट्रान्सलेशन करताना लक्षात ठेवायचा. त्यानंतर अनेक वचनामध्ये तुम्हाला जायचं आहे. आता द्वितीय विभक्तीचं जर समजा ए प्रत्यय जोडला भूपालला तो भूपाले, मग त्याचं मराठीतून ट्रान्सलेशन काय होईल? राजांना. आहे की नाही? राजांना. म्हणजे इथे काय होईल? ना किंवा ने. आपलं राजांना ना. नंतर कस्सक ला ए जोडला, कस्सके म्हणजे शेतकरी, म्हणजेच काय? शेतकऱ्यांना. हा. बरोबर. त्यानंतर समजा मी नर शब्द घेतला तर ए प्रत्यय जोडला अनेक वचनातला तर तो काय होईल? नरे. बरोबर. म्हणजेच काय? मनुष्यांना किंवा नरांना. बरोबर. असे हे जे प्रथमा विभक्ती आणि द्वितीय विभक्ती ह्या दोन्ही विभक्तींचे अर्थ किंवा उपयोग हे आणि प्रत्यय हे तुम्हाला माहित झाले पाहिजे आणि तुम्ही ते लक्षात ठेवलेच पाहिजे. आपण मराठीतून पाली भाषेमध्ये पाले भाषेमधून मराठीमध्ये ट्रान्सलेशन करता येईल आपल्याला.
उदाहरणार्थ बघा, आता मी तुम्हाला वाक्य देतो. बरोबर. कसको कसती. कसको कसती. शेतकरी कसतो. कसतो. नांगरतो. हा नांगरतो. हा किंवा नांगरतो. सिंपल आहे. परंतु मी जर समजा हेच वाक्य त्याच्यामध्ये कर्म पण टाकलं मी, हा, तर कर्म कुठे टाकायचं असतं? नाम आणि क्रियापदाच्या मध्ये. ओके. मी जर म्हटलं कसको खेतांग कसती, तर ह्या वाक्याचा काय उपयोग होईल? आपला काय अर्थ होईल? शेतकरी शेत नांगरतो. शेत नांगरतो. हा, शेतकरी शेताला नांगरतो. आता पुढे पुढे तुमची प्रॅक्टिस झाली तर हा लावलाच पाहिजे असं काही नाही, फक्त अर्थ प्रदर्शित झाला पाहिजे, फक्त एवढं तुम्ही बघायचं आहे. परंतु आपण सुरुवातीला काय पाली भाषेमध्ये कुठलीही कंजूसी करायची नाही किंवा कंटाळा करायचा नाही, आळस करायचा नाही. जितक्या वेळेस सरांनी सांगितलं तितक्या वेळेस ज्योती गायकवाड मॅडम, तुमचा आवाज येतोय, तुमचा माईक थोडासा घरातला, हा, तर हे आपल्याला करायचं, कंटाळा आपल्याला करायचा नाही. आता मी जर समजा म्हटलं बालको सूर्यं पश्यति, बालको सूर्यं पश्यति, तर मला एक 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 उत्तर द्या फक्त. या वाक्यामध्ये क्रियापद कोणतं आहे? पश्यति. व्हेरी गुड, पश्यति. पश्यति. ओके. मग पश्यतीला पहिला प्रश्न विचारायचा, पश्य म्हणजे काय? पाहणे. हा, बरोबर, करेक्ट. मग त्या पश्यतीला विचारायचं कोण बघतो आहे? बालक. तो क्रियापद कोण, काय उत्तर देणार आहे? बालक. मग बालक काय झाला? बघण्याची क्रिया कोण करते? करता. बरोबर, करता. म्हणजे दोन गोष्टी आपल्याला कळाल्या. क्रियापद, वाक्यातलं क्रियापद काय आहे ते माहीत झालं, दुसरा कर्ता म्हणून माहीत झालं. आता तिसरा प्रश्न दुसरा प्रश्न क्रियापदाला विचारायचा. बघण्याची क्रिया कोणावर केली जाते? सूर्यावर. बरोबर. तर मग हे सूर्य काय झालं? सूर्य. कर्म. बरोबर, कर्म झालं. बघा, आपण क्रियापदाला दोन प्रश्न विचारले, त्या बिचाऱ्याने आपल्याला दोघांचे उत्तर बरोबर देऊन टाकले. एक कर्ता म्हणून कोण आहे ते पण सांगितलं आणि कर्म म्हणून कोण आहे तेही सांगितलं, आहे की नाही? आपल्याला क्रियापदाचं मी तुम्हाला पहिल्याच दिवशी खूप महत्त्व समजून सांगितलेलं. तर क्रियापदाच्या आधारे म्हणजे महापुरातून म्हणा किंवा पाण्याच्या मोठ्या याच्यातून जी काठी घेऊन आपण त्याची काठीची साथ घेऊन तो महापूर पार करतो की नाही, किंवा मोठी नदी वाहत असते ती पण पार करतो त्या काठीच्या साह्याने. तर ही काठी आपली पाली भाषेच्या सागरातली कोणती आहे? काय आहे? क्रियापद. व्याकरण. क्रियापद ही आपली क्रियापद याच्या साह्याने आपण पूर्ण व्याकरण बरोबर समजू शकतो. मी तुम्हाला मागच्या वेळेस पण खूप छान उदाहरणं दिले, तर एनिवे अशा प्रकारचे कर्ता आणि क्रियापद. आणि दुसरा जो आपण हे केला प्रकार आपण शिकला वाक्याचा, तो कोणता? कर्ता, कर्म आणि क्रियापद. ओके. ही कन्सेप्ट लक्षात आली का? कर्ता, क्रियापद. हो सर. आणि क्रियापद. किती सोपं आहे ना, काही अवघड नाहीये. आलं लक्षात? जोपर्यंत तुम्हाला समजतंय तोपर्यंत सगळ्या गोष्टी काय आहे? सोप्या आहे. आणि जोपर्यंत तुम्हाला समजतंय तोपर्यंत सगळ्या गोष्टी काय आहे? सोप्या आहे. बरोबर. आणि जोपर्यंत तुम्हाला कळत नाही, समजलं नाही, तोपर्यंत काय, त्यावेळेस काय सगळं कठीण वाटतं की नाही? ज्या वेळेस
ज्यावेळेस एखादी गोष्ट आपल्याला कळत नाही, घडलेली घटना नाही का, तर ती काय वाटते आपल्याला, चमत्कार वाटते. पण त्याच्या मागचं विज्ञान, त्याच्या मागचं कारण ज्यावेळेस समजलं तर खरी सत्यता आपल्याला कळते. मग तो चमत्कार राहतो का? नाही. नाही. आणि जगामध्ये, या विश्वामध्ये चमत्कार ही गोष्ट नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, चमत्कार हा विषयच नाही. ज्याही गोष्टी तुम्हाला कळाल्या नाही त्याच्या मागचं रिझन, विज्ञान, कारण हे तुम्हाला माहित नसल्यामुळे मग तुम्ही चमत्कार म्हणता. तर असे जे चमत्कार आहे, असे तुम्हाला वाटणारे चमत्कार सुद्धा भगवान बुद्धांनी भरपूर केलेले. वेगवेगळ्या प्रकार ठिकाणी, वेगवेगळ्या प्रसंगामध्ये, वेगवेगळ्या माणसांसोबत त्यांचा जो उद्देश होता ना, तो उद्देश साध्य करण्यासाठी सुद्धा भगवान बुद्धांनी असे, आपल्याला ते चमत्कार वाटतात, परंतु त्याच्या मागचं सायंटिफिक रिझन ते अहर्थ जे असतात त्यांनाच माहीत असतं आणि तेच ते करू शकतात अशा प्रकारे. तर एनिवे, पालीच्या बाबतीमध्ये कुठला चमत्कार विमत्कार होणार नाही. तुम्हाला ते समजूनच घ्यावं लागणार आहे, तुम्हाला ते करावंच लागणार आहे. त्याच्यातनं तुमची कोणती प्रकारे सुटका नाही. ओके. आता मी तुम्हाला हे जे 2 नंबरचा जो प्रकार जो आहे वाक्याचा, त्याचे मी तुम्हाला धातू देतो. हा, तुम्हाला मी आधी, तुम्ही वही पेन्सिल असेल, पेन असेल तर मी जे सांगतो ना ते लिहून घ्या. तुम्हाला मी डेफिनेशन देतो काही शब्दांचे, त्या डेफिनेशन्स लिहून घ्या, म्हणजे तुमचं आणखी पिक्चर क्लिअर होईल मनामध्ये. ओके, घेतलेत का सगळ्यांनी? हो सर. म्हणजे तुम्ही सगळेजण असे नुसतेच ऐकतच नाही ना, लिहून घेतात ना. मी ज्यावेळेस 2-2, 3-3 वेळा म्हणतो ना, नीट लक्ष द्या, नीट ऐका, त्यावेळेस समजायचं की सर काहीतरी विशेष सांगणार आहे आणि ते नक्की नोट करून घ्यायचं. बरोबर का? हे एक लक्षात ठेवा. जी गोष्ट आपल्या लक्षात ठेवायची आहे ती लगेच काय करायचं, नोट करून घ्यायची. ओके. हा, आपलं पार्ट ऑफ स्पीच लिहा. म्हणजेच काय, भाषेचे भाग मराठीतून. पार्ट ऑफ स्पीच. आता पार्ट ऑफ स्पीच हे सगळ्यांनाच माहिती आहे, कारण प्रत्येकाने ते शिकलेलेच आहेत पार्ट ऑफ स्पीच. बरोबर की नाही? हा, माहिती आहे ना? इंग्रजीचे पार्ट्स ऑफ स्पीच काय सांगू शकतो कोणी? इंग्रजीचे काय आहे कोण पार्ट्स ऑफ स्पीच? नाउन, प्रोनाउन, वर्ब, ऍडवर्ब, ऍडजेक्टिव्ह, कंजंक्शन. व्हेरी गुड, बरोबर, करेक्ट. तसे आपले पालीमधले पण आहेत बरं का, तसे आपले पालीमधले पण आहेत, तर ते लिहून घ्या. पहिला शब्द आहे वर्ण. वर्ण म्हणजे काय? जसं आपण वर्णमाला शिकलो की नाही सुरुवातीला, वर्णमाला शिकलो ना, तर वर्ण म्हणजे काय लिहून घ्या. आपल्या मुखातून जे मूळ ध्वनी बाहेर पडतात, आपल्या मुखातून जो मूळ ध्वनी, म्हणजेच काय की घशातल्या कोणत्याही मुखातल्या कोणत्याही अवयवाचा आधार न घेता डायरेक्ट घशातून जो ध्वनी बाहेर पडतो त्याला काय म्हटलं जातं, वर्ण. ओके, लिहून घ्यावं सर. आपल्या मुखातून जो मूळ ध्वनी बाहेर पडतात, जे मूळ ध्वनी बाहेर पडतात त्यांना पाली भाषेमध्ये वर्ण आणि मराठीतून वर्ण म्हणतात. ओके. दुसरा लिहून घ्या, धातू. आता मी बऱ्याच वेळा धातू शब्द असा मी उच्चारला तर त्याचा अर्थ नेमका काय आहे? क्रियावाचक मूळ शब्दाला म्हणा, क्रियावाचक मूळ शब्दाला धातू म्हणतात. ओके. क्रियावाचक मूळ शब्दाला धातू म्हणतात. क्रियावाचक म्हणजे काय? क्रिया करणारा.
हा, आणि मूळ शब्द तो, म्हणजे त्याला काय म्हटलं जातं? शब्द म्हणतात. हा, धातू म्हणतात. ओके. आता धातू म्हणजे खरं अर्थाने अल्टिमेट स्टेज असते, शेवटची स्टेज असते, की त्याचं परत विभाजन होत नाही. आलं लक्षात? धातू म्हणजे काय? अशी एक अवस्था असते पदार्थाची म्हणा, शब्दाची म्हणा, किंवा वस्तूची म्हणा, किंवा जे आपले जे जमिनीमध्ये जे खनिजे सापडतात ना, त्यांची म्हणा, तर त्यांची शेवटची अवस्था अल्टिमेट, की ते पुन्हा विभाजित होऊ शकत नाही, त्यांचे तुकडे तुकडे होऊ शकत नाही, अशा अवस्थेला काय म्हटलं जातं खरं? धातू. आता आपलं लँग्वेज क्षेत्र आहे, तर लँग्वेज मध्ये आपला कशाशी संबंध येतो? शब्दाशी संबंध येतो, नाही का? म्हणजे असे क्रियावाचक शब्द की त्याचं परत विभाजन होऊ शकत नाही, जो जसा आहे तसाच आपल्याला वापरता येणार. उदाहरणार्थ पस्सा आहे, याचं विभाजन होऊ शकत नाही, तो जसा आहे तसाच दिलेला शब्द, म्हणजे बघणे. नंतर सु हा एक शब्द आहे. सु म्हणजे काय? ऐकणे. नुसता सु हा धातू आहे, मग याच्यावरनं मग क्रियापद तयार केलं जातं. ते कसं केलं जातं ते पण मी तुम्हाला सांगेल. सु हा अल्टिमेट शब्द आहे, शेवटचा शब्द आहे. त्याचं विभाजन आता करायचं नाही, उलट त्याला डेव्हलप करायचं, विकसित करायचं, क्रियापद बनवायचं, असं म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? धातू म्हणतो. नंतर वद आहे, नम आहे, ठा आहे. हे जे पाली भाषेमध्ये हे जे शब्द जे आहेत, हे काय आहे? धातू आहेत. आणि यांच्यावर प्रक्रिया करून मग आपण विकसित रूप आणि क्रियापद हे बनवतो. जसं की पस्सला ती लावला, पस्सती, हे काय झालं? क्रियापद झालं. जसं की वदला मी लावला प्रत्यय, वदामी झाला, तर वदामी काय झालं? क्रियापद झालं, नाही का? वद काय झालं? धातू झाला, मूळ रूप झालं. ओके. आता सु शब्द जर घेतला आपण, सु, तर हा धातू आहे, बरोबर? आता याला आपल्याला क्रियापद बनवायचंय, तर याच्यामध्ये काय करावं लागणार? की हा सु ज्या गणामध्ये आहे त्याचा आधी विकरण त्याला जोडावं लागेल. एक प्रक्रिया सांगतो मी तुम्हाला, तुम्ही अजून काही एवढं टेन्शन घेऊ नका. सुला काय? एक विकरण जोडावं लागेल. मग त्याचं विकरण आहे, तो ज्या गणामध्ये आहे त्याचं विकरण आहे ना किंवा ना, मग ते जोडणार, म्हणजे सुना किंवा सुना होणार. सुना किंवा सुना हे काय झालं? त्याचं विकसित रूप झालं, बरोबर? नाउ ही इज रेडी टू बिकम अ व्हर्ब. आता हा सुना किंवा सुना हे जे विकसित रूप क्रियापद तयार व्हायला काय झालं? क्रियापद बनवण्यासाठी ते तयार झालं. आता क्रियापद बनवायचं म्हटल्यानंतर आपण काय लावलं पाहिजे? त्याला क्रियापदाचे प्रत्यय लावायचे. मग सुना किंवा सुना, मग ती लावा किंवा अंती लावा किंवा थ लावा किंवा इस्सथ लावा, हे सगळे क्रियापदाचे काय आहेत? प्रत्यय आहेत, नाही का? मग सुना अधिक ती काय झालं? सुनाती. सुनाती काय झालं? सुनंती. हा, हे काय झालं? क्रियापद झालं, बरोबर? सुनंती क्रियापद झालं, सुना विकसित रूप झालं, आणि सु काय झालं? धातू. धातू. हा, हे बघा, हे फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या. पाली जर तुम्हाला मुळापासून शिकायची असेल तर ही जी मी प्रक्रिया सांगितली ना क्रियापद तयार करण्याची गणानुसार, ते मी तुम्हाला गण शिकवेलच. हे जर तुम्हाला माहीत झाले की तुम्हाला पण डिक्शनरी बघायची गरज नाही, तुम्ही नुसता धातूचा तुम्हाला अर्थ माहीत झाला ना, तर क्रियापदाचा लगेच तुम्ही अर्थ सांगणार. ओके. तर धातू म्हणजे काय? क्रियावाचक शब्दाला धातू म्हणतात. असे पाली भाषेमध्ये किती? 550 धातू आहेत. किती? 550 धातू आहेत. ओके, लिहून घेतलं? हॅलो. हा, आता पुढे बघा, प्रत्यय. मी नेहमी म्हणतो प्रत्यय, हा प्रत्यय लावा, तो प्रत्यय लावा, नाही का? हा प्रत्यय लावला तर मग हे बनते, ते बनते.
तर प्रत्यय म्हणजे काय? पालीमध्ये आपण त्याला काय म्हणतो? पच्चय. पालीमध्ये आपण त्याला काय म्हणतो? पच्चय. आणि आपल्या मराठीमध्ये म्हणतो आपण त्याला प्रत्यय. तर प्रत्यय म्हणजे काय ते लिहून घ्या. धातू किंवा विकसित रूपाला, धातू किंवा विकसित रूपाला शेवटी जोडलेल्या शब्दाला प्रत्यय म्हणतात. ओके. लिहिलं? हा. आता ह्या प्रत्ययामुळे काय होतं? प्रत्ययामुळे धातूला किंवा विकसित रूपाला विशेष अर्थ प्राप्त होतो. हा प्रत्यय लावल्याशिवाय त्या धातूला किंवा त्या शब्दाला अर्थ प्राप्त होत नाही. नुसतं वद म्हटलं तर काही तुम्हाला, वद म्हणजे बोलणे, पण त्याचा अर्थ काही वाक्यामध्ये म्हणा किंवा काही कळाला का तुम्हाला? नाही. परंतु हा जो प्रत्यय जर लावला मी, तो वदती होतो. आणि वदती म्हणजे काय? बोलतो. म्हणजे त्याचा अर्थ, त्या धातूचा अर्थाचा बोध होतो. कशामुळे होतो? ह्या प्रत्ययामुळे होतो. आलं लक्षात? म्हणजे प्रत्ययाचा फार मोठा सहभाग आहे पाली भाषा समजण्यामध्ये. जर प्रत्ययच तुमचे पाठ नसतील किंवा कोणत्या शब्दाला कोणता प्रत्यय लावायचा, कोणत्या विभक्तीमध्ये कोणते प्रत्यय येतात, किंवा कोणत्या धातूला कोणते प्रत्यय लावल्यानंतर त्याचं क्रियापद कसं बनतं, हे जर लक्षात नाही आलं तर पाली तुम्हाला जमणार नाही. म्हणून जसं क्रियापद महत्वाचं आहे, तसं प्रत्यय सुद्धा पाली भाषेमध्ये महत्वाचे आहे. आणि हे खूप आहे. नामाला आणि विशेषण आणि सर्वनाम या सगळ्यांना प्रत्यय लागले जातात. बरोबर. त्याचबरोबर क्रियापद जे आहेत, मूळ धातू जे आहेत, सर आवाज खूप येतो याच्यात, माईकचा कशाचा खूप आवाज येतो जोरात. हा ठीक आहे, केला बंद त्यांनी. तर हे जे क्रियापद जे आहेत त्यांना सुद्धा काय प्रत्यय लागला जातो. तर क्रियापद आपलं धातू, नाम, विशेषण, नंतर सर्वनाम, ह्या सगळ्यांना काय लागला जातो? प्रत्यय लागला जातो. आणि हा प्रत्यय लागल्यानंतर त्या शब्दांचा काय आपल्याला अर्थ कळतो. म्हणून प्रत्ययाला खूप महत्व आहे. ओके, ठीक आहे. आता विकसित रूप म्हणजे तुम्हाला मी सांगितलं स्टेम. बरोबर. सुणाचं मी तुम्हाला उदाहरण दिलं. सु काय? धातू. सुणा हे विकसित रूप, आणि त्याला ती लावला, सुणाती हे क्रियापद झालं. दुसरं उदाहरण जर समजा बघायचं असेल तर कुध. बरोबर. कुध, त्याला य जर समजा विकरण जोडलं तर कुध्य हे काय होतं? विकसित रूप होतं. आणि त्याला जर ती, अंती, सी, थ, मी, म जर प्रत्यय जोडले तर मग ते काय होतं? क्रियापद तयार होतं. म्हणजेच काय? कुज्झती, कुज्झथ, कुज्झामी, कुज्झाम असं क्रियापद तयार होतं. म्हणजे विकसित रूप म्हणजे काय? धातूच्या गणानुसार लिहून घ्या वाटलंस. धातूच्या गणानुसार विकरण लावून, तयार झालेल्या शब्दाला स्टेम किंवा विकसित रूप म्हणतात. ओके. आता पुढचा जो शब्द जो आहे तो रूप आहे. रूप, पुढचा जो शब्द जो आहे तो रूप आहे. ओके. हॅलो. हा, बोला सर. हॅलो. तयार झालेल्या शब्दाला पुढे काय होतं? स्टेम. STEM. स्टेम म्हणजे काय? देठ म्हणतो ना आपण. झाड उगवल्यानंतर त्याचा वरती पानं लागतात आणि खाली तो स्टेम असतो. हो, खोड. हा खोड असतो.
त्याला मग आपण स्टेम म्हणतो. ओके, स्टेम किंवा विकसित रूप म्हणतात. ओके, ठीक आहे. हे काय झालं, विकसित रूपाची व्याख्या. आता पुढचं आहे शब्द रूप. आता रूप कशाला म्हणायचं? आता रूप शब्द हा आपल्याला माहिती आहे की तो आपण एक सुंदरताच्या अनुषंगाने आपण रूप ह्या शब्द बोलत असतो. परंतु पाली भाषेमध्ये रूप शब्द हा शरीराला म्हटलेला आहे. रूप म्हणजे काय? शरीर किंवा विविध अंग जोडून जे काही तयार होतं त्याला रूप म्हटलेलं आहे. तर आपल्या लँग्वेजच्या क्षेत्रामध्ये रूपाला कसं व्याख्या केलेली आहे? धातूला विकसित करून, लिहून घ्या, धातूला किंवा नामाला, धातूला किंवा नामाला विकसित करून, धातूला किंवा नामाला विकसित करून प्रत्यय जोडल्यानंतर जो शब्द तयार होतो त्या शब्दाला त्या धातूचे रूप म्हणतात. त्या शब्दाला त्या धातूचे रूप म्हणतात. ओके, तर आता मी उदाहरण देतो तुम्हाला. उदाहरण देतो. आता बघा, वद शब्द आहे, वद धातू आहे. ओके, आता इथे वद हा मूळ धातूच आहे, त्याला विकसित करण्याची गरज नाही. याला डायरेक्ट प्रत्यय लागेल. जसं सूला विकसित करावं लागतं, सुणा करावं लागतं आणि नंतर मग प्रत्यय जोडावं लागतं, तसं वदला करायची गरज नाही. वद हाच मूळ धातू आहे, तर त्याला प्रत्यय लावला ती, तर शब्द काय तयार झाला? वदती. ओके, आता ह्या वदतीला तुम्ही काय म्हणणार? तुम्ही क्रियापद म्हणणार ते मी आधी सांगून टाकलं. परंतु त्या वदतीला तुम्ही असे म्हणणार की वद धातूचे रूप काय आहे? वदती आहे. असं पण तुम्ही म्हणाल किंवा असं म्हणायचं असतं. वदती काय आहे? हे वद धातूचे काय आहे? रूप आहे. ओके, भुंज थ, भुंज थ, भुंज हा मूळ धातू आहे, तर भुंज थ, त्याला प्रत्यय लावला तर भुंजत हे काय आहे? भुंज धातूचे काय आहे? रूप आहे. आलं का लक्षात? आणखी एक उदाहरण देऊ. पस्स, पस्स थ, पस्स हे मूळ धातू आहे, त्याला अंती लावला आपण प्रत्यय, तर तो काय झाला? पस्संती. तर हे जे पस्संती जे आहे हे पस्स धातूचे काय आहे? रूप आहे. आलं लक्षात? आलं लक्षात? हो सर. हो सर. आता पुढचा शब्द लिहून घ्या, विभक्ती. विभक्ती, विभक्ती म्हणजे काय? जसं की आपण आता मी तुम्हाला प्रथमा विभक्ती, द्वितीय विभक्ती असं बोललो की नाही? तुम्हाला मी कर्म आणि कर्ता शिकवताना मी बोललो तुम्हाला. काय बोललो? प्रथमा विभक्ती आणि द्वितीय विभक्ती. आता प्रथमा विभक्ती म्हणजे पहिली विभक्ती. विभक्ती म्हणजे नेमकं काय? तर विभक्तीचा अर्थ जो आहे विभाजन करणे. काय? विभाजन करणे. त्याची जर फोड जर केली आपण तर काय होतं? वि अधिक भ ज, वि अधिक भज अधिक त अधिक ई, अशी त्याची फोड होते. आणि मूळ रूट जो आहे म्हणजे धातू जो आहे याच्यामध्ये तो कोणता आहे? भज. भज म्हणजे काय? दुभांगणे, विभाजन करणे. आणि ह्या भज वर्ण हा विभक्ती स्त्रीलिंग शब्द तयार झालेला आहे. आलं लक्षात? विभक्ती, भजचा त हा त्याला जोडला गेलेला पास्ट पार्टिसिपलचा. जाऊ दे, एवढं खोलात मला सांगायची काही गरज नाही.
फक्त विभक्ती म्हणजे काय, विभाजन करणे. नाहीतर तुम्ही आणखी परत म्हणाल की अरे बापरे हे कठीण आहे वगैरे, हळूहळू तुम्हाला समजेलच. ओके. भज म्हणजे काय, ब्रेक करणे. आता याच्यामध्ये काय आहे, एकच शब्द तुम्हाला 7 ठिकाणी 7 वेळा तुम्हाला काय करायचं आहे, विभाजित करायचा आहे. एकच शब्द. विभक्ती म्हणजे काय, एकच शब्द 7 वेळा तुम्हाला त्याचं काय करायचं आहे, विभाजन करायचं आहे. आता हे विभाजन कशाच्या आधारावरती करायचं आहे, कशाच्या आधारावरती करायचं आहे, प्रत्ययाच्या आधारावरती. बरोबर. आता पठमा विभक्ती जर म्हटली म्हणजे पहिलं विभाजन, बुद्ध शब्द जर समजा आपण घेतला, एक शब्द घेऊया आपण, बुद्ध शब्द. ओके. तर ह्या बुद्ध शब्दाचं आता आपल्याला 7 ठिकाणी विभाजन करायचं आहे. बरोबर. 7 ठिकाणी विभाजन करायचंय. तर पहिलं विभाजन म्हणजे पठमा विभक्ती. ओके. त्याचं विभाजन आपण कसं केलं, त्याला ओ आणि आ, एक वचन अनेक वचनाचे प्रत्यय जोडले, आपण त्याला बुद्ध आणि बुद्धे झालं. तर आपण त्याचं पहिलं विभाजन तो काय झाला, कर्ता म्हणून झाला. बरोबर, पठमा विभक्ती. परंतु तोच शब्द, बुद्ध शब्द, आपण द्वितीय विभक्तीमध्ये ज्या वेळेस घेतो तर त्या बुद्ध शब्दाला आपण दुसरे प्रत्यय जोडतो, अंग आणि ए, म्हणजे ते होतात बुद्धं किंवा बुद्धे. बरोबर. शब्द तोच आहे, एकच, परंतु आता याचा अर्थ बदलला द्वितीय विभक्तीमध्ये. बरोबर. तर द्वितीय विभक्तीमध्ये त्याचा अर्थ काय बदलला, बुद्धाला किंवा बुद्धांना. बुद्धाला किंवा बुद्धांना. वरती काय होतं, क्रिया करणारा होता शब्द बुद्ध. बरोबर. आता तिसरी विभक्ती, तिसऱ्या त्याचं विभाजन करायचंय आपल्याला, तर काय, तृतीय विभक्ती. तर तृतीय विभक्ती मधले जे काही प्रत्यय जे आहे, एन आणि ए ही आणि ए बी, जसं ओ आ आहे ना, तसं हे एन आणि ए ही ए बी. आता ह्या बुद्ध शब्दाला एन जर प्रत्यय जोडला तर तो शब्द होतो बुद्धेन. हा, आणि त्याचा अर्थ होतो काय, बुद्धाच्या द्वारे, बुद्धाच्या मार्फत. ओके. बघा, बदलला ना, शब्द एकच आहे, फक्त प्रत्यय त्याला जोडले, वेगवेगळे जोडले गेले की त्याची विभक्ती बदलते वेगळी आणि त्याचा अर्थ बदलतो. तर हे तिसरं परत तृतीय विभक्तीचं परत सांगा. बुद्ध जो शब्द आहे, जर त्याला तृतीय विभक्तीचे जे प्रत्यय जे आहे, एन आणि ए ही आणि ए बी, अनेक वचनामध्ये ए ही आणि ए बी, हा, आणि एक वचनामध्ये एन, तो बुद्धला आपण एन प्रत्यय जोडला तर तो बुद्धेन शब्द तयार होतो आणि त्याचा अर्थ होतो बुद्धाच्या द्वारे किंवा बुद्धाच्या मार्फत. म्हणजे एकच शब्द, परंतु तो पठमा विभक्तीमध्ये वेगळ्या प्रकारे ऍक्ट होतो, द्वितीय विभक्तीमध्ये दुसऱ्या प्रकारे त्याचा अर्थ लागला जातो, तृतीय विभक्तीमध्ये तिसऱ्या प्रकारे त्याचा अर्थ लागला जातो, चौथ्या विभक्तीमध्ये, चतुर्थ विभक्तीमध्ये आणखी वेगळा त्याचा अर्थ लावला जातो. असे 7 भागामध्ये आपण त्या शब्दाला काय करतो, विभाजित करतो. म्हणूनच त्याला आपण काय म्हणतो, विभक्ती म्हणतो. आलं लक्षात? आलं. आता विभक्ती म्हणजे पण तुमच्या लक्षात आलं असेल. हो आता सर, पण प्रत्येकाचा अर्थ सांगा ना मला, बुद्ध त्याच्या पुढे काय होतं ते. अजून नाही. हे मी तुम्हाला फक्त विभक्ती म्हणजे काय हे शिकवण्यासाठी तुम्हाला मी हे दिलेलं आहे. ज्यावेळेस मी प्रत्यक्ष विभक्ती हा टॉपिक घेईल, आलं लक्षात नलिनी मॅडम, ज्यावेळेस मी विभक्ती हा टॉपिक तुम्हाला शिकवायला घेईल, त्यावेळेस मग मी तुम्हाला अकारांत, इकारांत, उकारांत, सगळ्या शब्दांचे जे विभक्तीचे जे प्रत्यय जे आहेत, प्रथमा विभक्तीपासून तर सप्तमी विभक्तीपर्यंत सगळ्यांचे मी प्रत्यय सांगेल आणि त्याच्याबरोबर त्याचे अर्थही सांगेल. यू डोंट वरी, काळजी करायचं कारण नाही. आता आपण काय शिकतोय, फक्त जे काही टर्मिनॉलॉजी, शब्दांचे जे व्याख्या जे आहेत, पहिल्यांदा आपण वर्ण शिकलो. बरोबर. पहिल्यांदा आपण काय शिकलो, वर्ण शिकलो. नंतर काय शिकलो, बोला पटापट. धातू. नंतर
प्रत्यय हा? रूप नंतर प्रत्यय हा. त्यानंतर विभक्ती विभक्ती. आता ह्या शब्दांबद्दल तुम्हाला काही अडचण येणार आहे का? नाही तुम्हाला मी हे सगळं मुळापासून शिकवतो. व्याकरण जे आहे ना त्याच्यातला एक शब्द असा तुम्हाला असं पुढे जाऊन वाटणार नाही की हे मला शिकवलं गेलं नाही. कुठेही तुम्ही जरी ऐकला तरी हे मला शिकवलं गेलं नाही, हे मला माहीत नाही किंवा याचा अर्थ माहीत नाही असं होणार नाही. जेवढं माझ्याकडनं देता येईल तेवढं मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहे. ओके. तर हे जे याला टर्मिनॉलॉजी जी आहे ज्या तुम्हाला मी दिलेल्या आहे तर ह्या नीट व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि आता आपण जे दोन प्रकारचे वाक्य आपलं कर्ता आणि क्रियापद आपलं कर्ता कर्म आणि क्रियापद यांचे आपण आता वाक्य घेणार आहोत. ओके. आणि ते तुम्हाला बनवायचे आहेत माझ्या समोर. ओके. कर्ता आणि कर्मचे आपलं कर्ता आणि क्रियापदाचे वाक्य किती जणांनी बनवले घरी? 180 मी वाक्य बनवायला सांगितले. जास्त मी बनवले सर बनवले पण अर्धे झाले. नंतर जगताप, नंतर अजून कोण आहे? वर्तमान अर्धेच झाले. बरं, वेळ मिळाला नाही ठीक आहे पण केले ना हो सर, केले सर. हा. सर तर दुसऱ्या प्रकारचं वाक्य नाही समजलं. ते 108 करायचे होते ना, ते वाक्य जरा अवघड गेले तेव्हा ते अजून नीट लक्षात नाही आले. बरं मी सांगतो परत. ओके. अजून कोण? पगारे हो. साहेब तुम्ही नाही बनवले दिसत. बनवले सर तुमच्याकडनं मला अपेक्षा आहे खूप. आलं का पगारे साहेब? हो सर हो ही सर भाषा तुम्ही खूप छान शिकून घ्या कारण तुम्हाला बेस आहे. तुम्ही इतर काही बऱ्याच शिकलेला आहात आणि तुम्ही छान पैकी सांगू शकता, बोलू शकता. आता आपल्याकडे जे स्टुडंट्स आहेत ना हे स्टुडंट्स शिक्षक होण्याच्या तुलनेमधले आहेत. आलं लक्षात? म्हणजे त्या काय म्हणतात त्याला थोडक्यात आपला गावठी शब्द वापरू त्या लायकीचे आहेत असं म्हटलं तरी चालेल. किंवा चांगला शब्द वापरता होता त्या पात्रतेचे आहेत. बस. हा. तर कंटाळा करू नका. तुमची बॅच जी आहे ती बॅच तुम्ही म्हणजे कसं आहे एवढ्या लांब ऍडमिशन घेतलेलं आहे. 4,000 रुपये तुम्ही फी भरलेली आहे. परत तुम्ही आम्हालाही काही आर्थिक सहाय्य करणार आहात. तुमचा आठवड्यातले 4 दिवस तुम्ही जे आहे ते 4 दिवसातले आपलं आठवड्यातले 4 दिवसाचा 1-1, 1.5 तास तुम्ही आमच्या सोबत किंवा तुमच्या वेळात वेळ काढून तुम्ही हा करणार आहात. तर तुमचं त्याग किती मोठा आहे असं मला म्हणायचं. आमच्यापेक्षा तर तुमचाच मोठा त्याग आहे. आलं लक्षात? आणि हा तुम्ही जो त्याग करतायत धम्मासाठी किंवा समाजासाठी किंवा तुमच्या स्वतःच्या उद्धारासाठी तर त्याच्यामध्ये आळशीपणा किंवा बघू जमेल तसं करू किंवा प्रमाद हा असा अपेक्षित नाही मला तुमच्याकडनं. ओके. तुम्ही करतायत परंतु मी तुम्हाला आणखी 2 शब्द सांगण्याचा मला मोह झाला म्हणून मी सांगितलं तुम्हाला. ओके. काही हरकत नाही. मी तुम्हाला आता हे देतो स्क्रीन प्रेझेंट करतो आणि त्यावरती काही धातू देतो. बरोबर. त्यानंतर प्रत्यय तर तुमचे पाठच आहे सगळ्यांचे. पाठ आहे की नाही? झाले की नाही पाठ? आणि मी कोणाला पण विचारेल नुसते सगळे हो हो म्हणू नका. जर समजा कोणाचं नाही झालं तर मी त्याला खूप रागवेल म्हणजे खूपच रागवेल. म्हणजे ते क्लास सोडून द्यायला सुद्धा तयार राहतील इतका मी रागवेल. आणि ती वेळ माझ्यावरती येऊ देऊ नका. आलं लक्षात? रागवायची वेळ. मी एकटा रागवत नाही आणि रागवलं तर एकदम फायनल रागवतो म्हणजे मी खरोखर रागवतो. मग
असं मला काही साधं असं काही नाटक करता येत नाही. तर ती वेळ काही येऊ देऊ नका. ओके, सगळ्यांचं झालंय ना खरंच पाठ? हो सर. हो. तर मी तुम्हाला आता स्क्रीन प्रेझेंट करतो. ओके, आणि सकाळी आणि काय ती स्पोर्ट्स करते ना तर ते स्क्रीन दिसते का? हो दिसते सर. सर हो दिसते सर. ओके. आधी मी क्रियापद देतो तुम्हाला. क्रियापद नाही देत मी तुम्हाला, फक्त धातू देणार आहे. तुम्हाला क्रियापद बनवण्यासाठी काय करायचं आहे, त्याला प्रत्यय लावायचे, वर्तमान काळाचे प्रत्यय लावायचे. ओके, हा, वर्तमान काळाचे प्रत्यय लावायचे. इच्छ हा पहिला धातू आहे. ओके, इच्छ. नंतर सर स्क्रीन नाही दिसत आहे. हा, ते नीट इकडे तिकडे करून बघा तुमच्या मोबाईल वरती. बाकीच्यांना दिसतंय का? दिसते सर दिसते हो हो सर. आम्हाला नाही सर, दिसत. याचा अर्थ नाही सर आम्हाला नाही दिसत आहे. हो ना. तुम्ही स्क्रीन सर मागे पुढे करून बघा, एनलार्ज करा, तिला मोठी करा, छोटी करा, डाव्या बाजूला फिरवा, उजव्या बाजूला फिरवा, दिसेल पुढे तुम्हाला. सर त्याचे अर्थ पण सांगा ना. हा, इच्छ म्हणजे इच्छा. इच्छा नंतर खण म्हणजे खोदणे. होत नाही. हा, ओके. चर, चर म्हणजे काय? फिरणे. नंतर काय? पेरणी पेरणी म्हणजे काय?
तोडणे. तोडणे. नंतर तर तर म्हणजे काय? पार करणे. पार करणे. नंतर डस. डस म्हणजे काय? चावणे. डसणे. पाहुणे. चावणे. हा, चावणे. नंतर निषीद. भारती मॅडम आहे का? काय झालं? हा, तुम्ही जो निषीद तुमच्या होमवर्क मध्ये जो लिहिलाय ना, त्याचा तो तुम्ही हा. पहिली वेलांटी केलेली आहे. ती पहिली वेलांटी नाही, ती दुसरी वेलांटी करून घ्यायची. हा, ते मी सांगणार होतो पण ते विसरलो मी. ओके. निषीद म्हणजे काय? बसणे. बसणे. त्यानंतर पच. पच म्हणजे काय? शिजवणे. शिजवणे. ओके. नंतर नहाय. नहाय म्हणजे काय? आंघोळ करणे. आंघोळ करणे. ओके. हा नमस. नमस. ऍक्च्युली हा नम अधिक असा आहे शब्द. नमस्सती म्हणजे काय? नमस्कार करतो. नमच आहे ना वाटते सर तो मूळ. हा, नम आहे का तो धातू? नम. नम बरोबर आहे. तर त्याला असा हा प्रत्यय लागलेला आहे त्याला. असं. आणि परत क्रियापदाचा जर ती लागला तर तो नमस्सती असा अर्थ होतो त्याचा. म्हणजे काय? नमस्कार करतो. तुम्ही जर नमिस्सती म्हटलं तर मग तो भविष्यकाळ होतो. हा, ते गाथा म्हणताना बरेच जण काय गडबड करता येते. नमिस्सती. नमिस्सती असं जर म्हटलं तर काय होणार? नमस्कार. नमस्कार. नमस्कार काय? करेल करेल. हा, केल. भविष्यकाळ होईल. हा, भविष्यकाळ. करेल. भविष्य काळाचा हा. नमस्कार करेल. हा, तर उच्चार नमस्सती म्हणजे नमस्कार. बरेच जण नमस्सती म्हणता बरोबर. काही जण नमस्सती. ओके. नंतर आणखी देतो. किती झाले? 10. 10 झाले का? ठीक आहे, मग 10 झाले. हा नमस्सती नका घेऊ. हा, नाहीतर घ्या, काय हरकत नाही. हा नमस्सती, हा नमस्कार करतो हा घ्या. नमिस्सती नका. हा ठीक आहे ना. नमिस्सती आपण भविष्यकाळ पण शिकलेलो आहोत, नाही का? हा, ठीक आहे. हे लिहून झाले तुमचे? हे काय आहे? हो. मूळ धातू. धातू. एवढं शिकवलं तरी पण तुम्ही जे आहे मूळ ते धातू. हे मूळ काय धातू. क्रियापद आहे का? धातू सर. मूळ धातू. मूळ धातू. हे बघा, मी जेवढं तुम्हाला नीट व्यवस्थित समजून सांगतोय ना, तेवढं नीट व्यवस्थित ऐका आणि त्याचे उत्तर पण नीट व्यवस्थित द्या. हे क्रियापद नाही. हे काय आहे? धातू आहेत. आता याला तुम्ही क्रियापदाचे प्रत्यय लावल्यानंतर मग ते क्रियापदाचे म्हणतो, काळाचे प्रत्यय लावल्यानंतर ते क्रियापद तयार होते. बरोबर? येस सर. हा, आता मी तुम्हाला नामाचे शब्द देतो. हा, नामाचे नाम म्हणजे ते नाम तुम्हाला कुठे वापरायचं आहे? द्वितीय विभक्तीमध्ये. द्वितीय विभक्तीमध्ये नाम वापरायचं आहे. ओके.
अरण्य, 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 बरोबर. नंतर उदक, नंतर इसी. हे सगळे नाम आहेत हा, हे लक्षात घ्या. हे सर अर्थ पण सांगा ना. अरण्य म्हणजे जंगल, वन, जंगल. उदक म्हणजे पाणी, इसी म्हणजे ऋषी, नंतर अश्व, अश्व म्हणजे काय, घोडा. नंतर आलोक, त्यापेक्षा आलोक म्हणजे प्रकाश. आलोक म्हणजे प्रकाश, बरोबर. ठीक आहे, घ्या, तुम्हाला माहित आहे शब्द तर काय हरकत नाही. आलोक म्हणजे प्रकाश. ओके. भरपूर आहेत शब्द तसे. जर ओदन, ओदन, ओके. नंतर करी, ओदन, करी. करी म्हणजे काय? करी म्हणजे सांगता येईल कोणाला? हत्ती हत्ती. हत्ती. आपल्या जेव्हा भाजीवरची करी नाही बरं, त्याला तरी म्हणतात का करी म्हणतात भाजीवरची? तर्री. तरी तरी तरी. तर्री. ते म्हणजे भाजी. तरी. तर्री. भाजी. हा. कदली. कदली म्हणजे काय? केळे. हा, हत्ती. आणि हे काय? केळी. ओके, किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8. आणखी 2 देतो. गाम, नंतर गिरी. ओके. गाम म्हणजे काय? गाव. हा. गिरी म्हणजे काय? पर्वत. लिहून झाले सर्वांचे हे? सर ओदन म्हणजे काय? ओदन हा, ओदन. हा, ओदन म्हणजे भात, भात, भात. ते कदर काय लिहिलंय सर ते वरती? कदली, कदली म्हणजे केळी. ओके. किती झाले? 10 झाले ते? 1 2 3 4 5 6 7. हो सर. हा, 10. आता हे काय आहे? नाम आहे ना. हे काय आहे? नाम. आणि याचा उपयोग तुम्हाला फक्त द्वितीय विभक्तीसाठी करायचा आहे. द्वितीय विभक्ती, बरोबर. द्वितीय विभक्तीचे प्रत्यय मी तुम्हाला देतो वाटलंच तर लिहून. एक वचनामध्ये काय आहे? ओ. हा? ओ प्रत्यय ना. एक वचन मध्ये अंग. अंग द्वितीय का? हा, अंग. अंग. अंग प्रत्यय आहे. आणि ए. हा. आणि बहुवचनामध्ये काय आहे? एक. म्हणजे जर ए. उदकं, उदकला अंग लावला तर उदकंग होईल, नाही का? म्हणजे काय? पाण्याला. आणि उदके ए जर जोडला तर उदके होईल, म्हणजे काय? पाण्यांना. अरण्याला अंग जोडला तर काय होईल? अरण्य म्हणजे जंगलाला, नाही का? आणि जोडला तर काय होईल? अरण्ये म्हणजे जंगलांना. ओके. हे झाले नाम. आणि नमो आपले हे काय? हे काय? हे याला काय म्हणायचं? धातू. 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 ओके. आता आपल्याला 3 प्रकारचे हे पाहिजे ना, कर्ता, कर्म आणि क्रियापद. तर धातू झाले,
धातूपासून तुम्ही क्रियापद बनवणार, बरोबर. नंतर हे जे आहे नाम, याच्यापासून तुम्ही काय बनवणार, कर्म बनवणार. आता कर्ता म्हणून पण मी तुम्हाला शब्द देतो. ओके, कर्ता. आता कर्ता म्हणून बरेच शब्द आहे. नर, नंतर आपण घेतलेले हेच शब्द नेहमीचे. वाणिज्य, नंतर कसक, बालक, हे सगळे शब्द जे आहेत ना हे आकारांत आहे, लक्षात घ्या. बालक, नंतर दारक, दारक, दारक 1 2 3 4 5 6. नंतर काय येईल बघा परत, आणखी आहे का कोणाला आठवत का? मातुलो, मातुलो, मातुल, धीवर, धीवर, करेक्ट. भूपालो, भूपालो, भूपालो नाही, नुसतं भूपाल. भूपाल. तुम्हाला ते प्रत्यय तुम्हाला लावायचे कर्त्याचे. हा आहे कर्ता, लिहून देतो कर्ता. भूपाल. नंतर अमच्छ, अमच्छ म्हणजे काय? मंत्री, म्हणजे अमात्य. अमात्य. भूपाल म्हणजे काय? राजा. आणि धीवर म्हणजे काय? धोबी, धोबी. मच्छीमार. धोबी का मच्छीमार? मच्छीमार सर, रजको म्हणजे धोबी ना. कोळी म्हणजे मच्छीमार. मातुले म्हणजे काय? मामा. बघा आता मी तुम्हाला कर्ता पण दिला, कर्म पण दिलं आणि क्रियापद पण दिलं. आता ह्या सगळ्यांना प्रत्यय लावून तुम्हाला वाक्य तयार करायचे आहे. ओके. आता त्याला प्रत्यय लावताना प्रथमा विभक्ती मधला ओ आणि आ हे प्रत्यय लावायचे, बरोबर. नंतर कर्म जे आहे दिलेले त्याला अंग आणि ए प्रत्यय लावायचं, बरोबर. आणि धातू जे दिलेले आहेत त्यांना काळाचे प्रत्यय म्हणजे वर्तमान काळाचे काय प्रत्यय आहे? ती, अंती, सीतम, इम, नंतर इसती, इसंती, इसत वगैरे वगैरे, इंशू वगैरे वगैरे असे तिन्ही काळाचे प्रत्यय. तर असं त्याचा उपयोग करून तुम्हाला एक वाक्य तयार करून दाखवू का अटलास सर? हो सर, एक वाक्य. ओके, सांगा. कर्त्यामधला एक शब्द द्या मला. नर. 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 ओके. तर कर्मामधला एक शब्द द्या. गाम. गाम. ओके, गाम. आणि धातू मधला एक शब्द द्या. गच्छ. 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 अच्छा, नर, गाम, गच्छ. या आता हे जे बोललात तुम्ही तर याला काही अर्थ प्राप्त आहे का? काही बोध होतोय का तुम्हाला? नाही. नर, गाम, गच्छ. याच्यातून काही अर्थ निघतोय का? याच्यातून काही नाही. मग याला आपल्याला काय करावं लागेल? प्रत्यय जोडावं लागतील. आणि मग प्रत्यय जोडल्यानंतर त्या शब्दाला अर्थबोध होईल, नाही का? आता नर हा आपल्याला क्रिया करणारा शब्द तयार करायचा आहे, म्हणजे कर्ता. नरो. तर याला ओ जोडणार आपण. ओके. नरो. तर ओ नरो झाला, नाही का? म्हणजे नरो हा काय झाला? प्रथमा विभक्ती मधला कर्ता झाला. ओके. म्हणजे हा नर काय करणार आहे? क्रिया करणार आहे.
क्रिया करणार. ओके. आता मधला शब्द काय असतो? कर्म. कर्माचा प्रत्यय काय आहे एक वचनातला? अंग. अंग. हा. मग आता हा गामाला अंग जोडला, तो काय झाला? गामंग. हा. मग आता द्वितीय विभक्तीचा अर्थ काय होतो? ला ला. ला किंवा स, नाही का? म्हणजे गाव म्हणजे गाव, म्हणजे गावाला किंवा गावास. ओके. आता क्रियापद गच्छ. आता तुम्ही ठरवायचं की आता या ठिकाणी कोणचा प्रत्यय, गच्छति. म्हणजे समजा ती. वर्तमान काळाचा करायचा, ती ती काळाचा करायचा का भविष्य काळाचा करायचा. परंतु एक लक्षात घ्यायचं की याला प्रत्यय जोडताना कर्ता कोणत्या विभक्तीमध्ये आहे आणि कोणत्या वचनामध्ये आहे किंवा कोणत्या पुरुषामध्ये आहे हे नीट व्यवस्थित. एक वचनात येत. एक वचन. पठम पुरुष एक वचनामध्ये एक आहे. वचन. बरोबर. म्हणून गच्छ सुद्धा वर्तमान काळाचा ती गच्छति. पठम पुरुष ती. एक वचनामधला घ्यावा लागेल. गच्छ गच्छति. गच्छति. झालं की नाही वाक्य तयार? नरो गामं गच्छति म्हणजे मनुष्य किंवा नर गावाला जातो. हेच वाक्य जर समजा मला अनेक वचनामध्ये करायचं आहे तर काय करावं लागेल? नरा नरा गामे गच्छन्ति. नरा गामे गच्छन्ति. व्हेरी गुड. शाबास. यस. याचा अर्थ काय झाला मग? अनेक मनुष्य गावाला जातात. अनेक मनुष्य अनेक गावांना जातात. बरोबर. येस सर. प्रोसेस कळाली कसे वाक्य तयार करायचे आणि त्याचा ट्रान्सलेशन हो करायचं? सर. हो. एकदम सोपं आणि आहे. घाई गर्दी करायची नाही. मला जमतं, मला येतं, मी पटकन लिहून टाकते आणि मी पटकन लिहून टाकतो, असं केलं की तुम्ही तिथे अडकले समजायचं. पाली भाषेला नीट व्यवस्थित तिला काय म्हणतात, तिला अंजारून गोंजारून तिच्याकडे नीट व्यवस्थित लक्ष देऊन शिकायचं आणि समजून घ्यायचं. तिच्याशी जर का तुम्ही अशी काय म्हणतात त्याला बळजबरी धडबसळ केली ना की ते तुमच्या हातातलं निसटली समजायचं किंवा तुमच्या भाषेत ती थांबणार नाही, चुकणार सगळं. म्हणून पाली भाषा शिकत असताना तुमची सती जी आहे ना, सती म्हणजे काय? कृती. सजगता. हा, सजगता राहिली पाहिजे की आपण काय लिहितोय आणि काय बोलतोय पाली भाषा शिकताना. ओके. हा. बघा आता एक वाक्य करून दाखवा मला कोणीतरी. आता तुम्ही करून दाखवा मला एक वाक्य. हुशार विद्यार्थी कोण आहे? वाणिज्य. ओदन. इच्छ. काय सोचा? वाणिज्यो ओदनं इच्छति. व्हेरी गुड. बरोबर बरोबर. करेक्ट. व्हेरी नाईस. हा. त्याचं मराठीतून वाक्य अर्थ सांगा. व्यापारी भात इच्छितो किंवा मागतो, घेण्याची इच्छा करतो. मागतो नाही, इच्छा करतो. इच्छा. वाणिज्य म्हणजे व्यापारी भातास किंवा भाताला इच्छा करतो असं आपलं सरळ याच्यामध्ये. पण आपल्या चांगल्या मराठीमध्ये मग बोलायचं झालं तर मग आपल्याला एकदम परफेक्ट काय होईल? व्यापारी भाताची इच्छा करतो असं म्हणायला काही हरकत नाही. लक्षात. प्रत्येक भाषेचं एक वैशिष्ट्य असतं, त्यामध्ये आपल्याला ते करायचं. ओके. नेक्स्ट कोण? बोला. मी बोलू सर? हा मी बोलू? हा बोला ना. दारको गामं गच्छति. दारको गामं गच्छति. दारको गामं गच्छति. हे तर नरो सारखंच झालं. जरा वेगळं, सगळे शब्द वेगळे घ्या. काळ बदला. सगळे जण वर्तमान काळच सांगतात. भविष्यकाळ आणि भूतकाळ पण बोला ना.
चला 5 मिनिटं राहिले आपल्याकडे फक्त. तर तुम्ही ट्राय करा 1-2 जणांनी आणि होमवर्क करा. ओके. बोला बोला, लिहून घ्या वहीवरती. आणि आता तुम्हाला तर सगळं लिहून दिलं मी, सगळी प्रोसिजर व्यवस्थित सांगितली. सर भूतकाळामधलं सर एक वाक्य हा अनेक वचनामधलं मातुला हा ओदने पच्ची नाही काय थोडं सुटते, थोडं सुटते. चिंचू हा करेक्ट करेक्ट. गुड. अनेक मामे अनेक भातांना शिजवता नाही शिजवतात. भूतकाळ शिजवले म्हणतात. अनेक शिजवले मामे अनेक भातांना शिजवले. ओके. असं तसं आहे. हा छान. हो सर. भूतकाळात केलं वाक्य छान छान. गायकवाड मॅडम होत्या ना? सर हो सर. हा तुमचं आता सर भूपालो पब्बतंग इस्सी सती राजा पर्वताला बघे पस्सी सती. अच्छा अच्छा अच्छा. पस्तीस सती हा बरोबर. राजा पर्वताला बघेल. व्हेरी गुड. बरोबर. चालेल. सर मी एक सांगू. हा बोला. सर हे भविष्य काळातलं आहे. पठम पुरीस दारोको ओदम पच्ची सती. मुलगा भात शिजवेन. बनवलंय सर. पच्च ना, पच्च घेतलंय ना? हो सर पच्च. हा बरोबर. ठीक आहे. बरोबर करेक्ट. नेक्स्ट. सर अरय्य छिदन सती. काय 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 आवाज नाही आला नीट. बोला. दारोको अरय्य छिदन अरण्यं अरण्यं छिदन सती. नाही तुम्हाला भविष्य काळात बोलायचंय का? हा हा मग तुम्ही उच्चार जरा थोडस आहे बरोबर. काय करणार? क्रियापदाचा उच्चार काय करणार? छिदन सती. नाही तुम्हाला छिदी सती ना सर. हा छिदी सती ही सती लागेल ना. हा ना. सती जोडल्यानंतर काय क्रियापद तयार होणार? कसं उच्चार होईल त्याचा? कसं होणार? छिंदी सती. हा छिंदी सती. चिंदी. हा छिंदी सती. छिंद आहे ना आपला. सर कसका रुखे छिंदीसू. व्हेरी गुड. बरोबर. शेतकरी वृक्ष शेतकऱ्यांनी वृक्ष तोडले. गुड. छान. शाबास. आता हे तुम्ही गृहपाठ म्हणून करा वाक्यांचा. चालेल ना? आता आलं तुम्हाला, जमलं सगळ्यांना? कोणाला असं वाटतंय का? कोणाला मला जमलं नाही, मला कळालं नाही असं कोण आहे आता इथे? सर माझं चुकलं ना तिथे. काय मग कसं? माझं तर चुकलं ना ते. दारोको अरय्य ते चुकलं ना माझं. नाही तुमचं उच्चारामध्ये चूक झाली उच्चारामध्ये चूक. हा दारोको अरण्य छिंदी सती. छिंदी सती. हा तुम्ही छिंद सती म्हणत होते. बस. हा तुम्ही उच्चार नीट व्यवस्थित केला नाही. बाकी चुकलं काय नाही. उच्चार चुकला.
ओके, ठीक आहे. आता येणाऱ्या बुधवारला क्लास माझा होणार नाही बरं का, कारण मी चाललोय जयपूरला आणि तिथून अजमेरला पण कार्यक्रम आता तिथल्या पण लोकांनी ठेवलाय, तर मी जयपूर अजमेर म्हणजे मी 18 तारखेला येईल परत. हां, तर तोपर्यंत माझा क्लास होणार नाही. मग आल्यानंतर वाटलंच तर मी एक ॲडव्हान्स क्लास घेऊन, एक्स्ट्रा क्लास घेऊन तुमचा हे भरून काढेल, काय म्हणतात ते गॅप भरून काढेल. तोपर्यंत मी जेवढं शिकवलेलं आहे त्याचं रिसायटेशन करा, पाठांतर करा, होमवर्क करा. ओके. आणि बुधवारला सुनीता साळुंखे मॅडम क्लास देतील माझ्या ऐवजी. हो सर. हां, माझ्या ऐवजी. आता मी जाणार होतो म्हणून ते थोडंसं चेंज करून घेतलं, तर तुमचा क्लास होऊन गेला. ओके, चालेल. बाकी कोणाला काही शंका? नाही सर. सर चरचं भूतकाळामध्ये काय होईल?